शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आहे 19 सप्टेंबर 2025। आज आपण पाहणार आहोत एकूण कापूस दराचे काय हाल आहेत। कारण कापूस वाढणार नाही हे तर आपल्याला नक्कीच माहिती आहे, परंतु तेजी मंदी पाहणं हे आपलं काम आहे। कारण या तेजी मंदीमध्येच आपल्याला शेतकऱ्यांना फायदा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही जर हा सकाळी व्हिडिओ पाहत असाल तर लक्षात घ्या, हा अंदाज तुम्हाला फक्त आजच्याच दिवसासाठी आहे। कारण कापूस बाजारभाव हे रोज बदलतात आणि रोज ते चेंज होतात, त्यामुळं तुम्हाला रोज एकसारखा कापूस बाजारभाव हा नक्कीच पाहायला मिळणार नाही आहे। त्यामुळं आपल्याला हा व्हिडिओ जाणून घेणं आणि संपूर्ण माहिती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा। मार्केट आपण पाहतोय साधारण 54,500, 54,600, 54,800 अशा रेंजमध्ये सध्या मार्केट खेळतं आहे। आणखी याच्यामध्ये तेजी येऊ शकते म्हणजे येणारच आहे, परंतु मंदीसुद्धा तेवढीच येणार आहे। त्यामुळं समजून घेऊयात की नक्की मार्केटमध्ये काय हाल चालू आहेत। आणि आज आपण एकूण 9 राज्यांचे जे कापूस बाजारभाव आहेत तर ते पाहणार आहोत। त्यामुळं नक्की जाणून घ्या कोणत्या राज्यामध्ये काय भाव आहे, म्हणजे तुम्हाला या कापूस बाजारभावामागचं राजकारणसुद्धा लक्षात येईल। तर मित्रांनो, आज 19 सप्टेंबर 2025 आज आपण मार्केट पाहणार आहोत। पहिलं तर 29 MM धाग्याचं। 29 MM धागा म्हणजे कोणता? जो रेग्युलर धागा आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पिकवला जातो तो। दोन व्हरायटी याच्यामध्ये आहेत, एक 29 MM, दुसरा 30 MM किंवा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे मध्यम धागा आणि लांब धागा। मध्यम धाग्याचा जो दर आहे तो आजचा आहे 54,800 रुपये। 54,800 रुपये हा गठनचा रेट आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर एकूण दर किती आपल्याला पाहायला मिळेल तर सर्वसाधारण कमीत कमी 6,500 पासून ते 8,000 पर्यंत रेग्युलर दर जो आहे 7,400 रुपये ते 8,000 रुपये एवढा दर असणार आहे। जो 6,500 रुपये दर आहे हा सगळ्याच ठिकाणी असेल असं नाही, परंतु जो ओला कापूस आहे त्या ओल्या कापसाला हा दर असणार आहे। त्यानंतर 30 MM किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लांब धागा। तर लांब धाग्याचा काय रेट आहे तर 30 MM मध्ये जर पाहिलं तर 55,500 रुपये। आता हा 29 MM, 30 MM, 31 MM, 32 MM, 33 MM, 34 MM ते 35 MM हा प्रत्येक जिनिंगमध्ये वेगवेगळे रेट आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये फक्त 2 रेट पकडले जातात, एक 29 MM आणि 30 MM किंवा त्याच्यापेक्षा जास्त। तर 30 MM साठी 55,500 रुपये दर आहे। लोकल रेटचा जर विचार केला म्हणजे जिनिंगचा जर रेट पाहिला तर 8,000 रुपयापासून 8,600 रुपयेपर्यंत लांब धाग्याच्या कापसाला रेट आहे। आता दोन्हीमध्ये काय बदल असतो तर 29 MM पेक्षा 500-600 रुपये दर हा 30 MMच्या कापसाला म्हणजे लांब धाग्याच्या कापसाला जास्त राहतो। आता हा झाला आपला महाराष्ट्राचा रेट। आता इतर राज्यांचे रेट काय आहेत हे आपण जाणून घेऊ। तर आता याच्यामध्ये मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा हे 3 जे राज्य आहेत या 3 राज्यांमध्ये 54,800 रुपये दर आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या मिळता जुळता रेट आहे। म्हणजे एकूण 4 राज्यांमध्ये दर जो आहे हा आहे 54,800 रुपये। त्यानंतर गुजरातमध्ये आहे 55,700 रुपये। आपल्यापेक्षा 900 रुपये दर गुजरातला जास्त आहे, कारण तिथं जिनिंगचं प्रमाण जास्त आहे आणि व्यापाऱ्यांचं पण प्रमाण जास्त आहे आणि शेडची सासरवाडी पण तिथंच आहे, म्हणून इथं रेट हा जास्त आहे। राजस्थानमध्ये 54,700 रुपये। आता राजस्थानमध्ये 54,700, महाराष्ट्रामध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये 54,800। आता तेलंगणा, ओडिशा आणि कर्नाटका या 3 राज्यांमध्ये आहे 53,600 रुपये, म्हणजे आपल्यापेक्षाही जवळजवळ 1100 ते 1200 रुपये दर कमी आहे। म्हणजे पहा, तेलंगणा, ओडिशा आणि कर्नाटक आता या राज्यामध्ये का कमी आहे आता हे तुम्ही मला सांगा। हे झालं 3 राज्याचं आपण पाहिलं। राजस्थान 4थं राज्य, गुजरात 5वं राज्य, 6, 7, 8 मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्र 9 असं एकूण 9 राज्यांचे दर आपल्याकडं रोज येतात। त्यामुळं तुम्ही कोणतीही माहिती चुकवू नका आणि व्हिडिओ अजिबात अर्धवट पाहू नका। 9 राज्यांचं जर तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही समजू शकता की कापूस बाजारभाव नेमकं कोणत्या बाजूला चाललेत। आणि यामुळं काय होणार आहे तर तुम्हाला जो दर तुम्हाला दुपारपर्यंत पाहायला मिळणार आहे तो तुम्हाला सकाळी 6:30 वाजता तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतो आहे। याच्यापेक्षा आणखी दुसरी बातमी काय पाहिजे? तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तसंच तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र पहिलं करा, जेणेकरून अशा व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील। धन्यवाद।